नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बुद्धिमत्ता चाचणी यामधील व्हेन आकृती या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। व्हेन आकृती टॉपिक म्हणजे काय, याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात त्या बाबतीतली चर्चा पुढच्या 60 मिनिटांमध्ये आपण करणार आहोत। पेपर पेन्सिल घेऊन सर्वांनी बसा, सर्व महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या, प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत समजून घ्या आणि मग त्या अनुषंगाने आपण याच टॉपिकवरच उद्या मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। जिजाऊच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि आपल्याला या मोफत मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला घेता येणार आहे। या अगोदर ऑलरेडी 3 ते 4 व्हिडिओज आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही त्या व्हिडिओज बघा, त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या। आता बघा, व्हेन आकृती म्हणजे काय नेमकं आज समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहे। व्हेन आकृती हा टॉपिक समजून घेत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे नाव कसं पडलं। तर जॉन वेन नावाचे एक गणित तज्ञ होऊन गेले, ब्रिटिश गणित तज्ञ। एका गणित तज्ञाचं नाव आहे विद्यार्थी मित्र, गणित तज्ञाचं नाव आहे आणि त्यांनी त्या आकृतीचा शोध लावला म्हणून त्या आकृतीला व्हेन आकृती असं म्हटलं जातं। आता व्हेन आकृतीमध्ये बघा, 1880 मध्ये जॉन वेन यांनी या आकृतीचा शोध लावलाय। 2 किंवा 2पेक्षा जास्त गटांमधील तुम्हाला जर संबंध दाखवायचा असेल तर त्या या आकृतीचा वापर केला जातो। व्हेन आकृती काढण्यासाठी कोणत्याही बंद आकृतीचा उपयोग तुम्ही करू शकतात, मग त्या आकृतीचा आकार कोणताही असो, आकृतीच्या आकाराला महत्व नाही। आकृती कशी असली पाहिजे, आकृती बंद असली पाहिजे। म्हणजे आकृती जरी अशी जरी असली तरी ही व्हेन आकृती विद्यार्थी मित्रांनो, कारण ही बंद आकृती आहे। कोणत्याही प्रदेशाचा नकाशा, म्हणजे जर मी असा नकाशा जर तुम्ही या ठिकाणी काढला तर हा देखील एक बंद आकृतीचाच नकाशा, ही बंद आकृतीच आहे। हा थोडाफार महाराष्ट्रासारखा दिसणारा नकाशा आहे, म्हणजे ही एक आकृतीच आहे, ही व्हेन आकृतीच आहे। पण व्हेन आकृतीसाठी तुम्ही चौकोन वापरू शकतात, वर्तुळ वापरू शकतात, त्रिकोण वापरू शकतात, कोणत्याही प्रकारची बंद आकृती त्या ठिकाणी वापरू शकतात। ओके, तर मग संबंध दर्शवण्यासाठी बघा काय तुम्हाला काही उदाहरणं या ठिकाणी मी दिलेले आहेत। गाय, कुत्रा आणि मांजर या 3 गटांमधला मला जर संबंध व्हेन आकृतीच्या मदतीने जर दाखवायचा असेल तर तो मी कसा दाखवू शकतो, तर मी 3 वेगवेगळे वर्तुळ काढू शकतो। म्हणजे हे जे वर्तुळ आहे, हे वर्तुळ कशासाठी मी दाखवणार आहे, हे गायसाठी दाखवणार आहे। हे वर्तुळ कशासाठीच असणार आहे, हे वर्तुळ मांजरसाठी असणार आहे आणि हे वर्तुळ कशासाठी असणार आहे, हे कुत्र्यासाठी वर्तुळ असणार आहे। म्हणजे 3 प्राण्यांमध्ये काही साम्य नाहीये। मांजरीला आपण कुत्रा म्हणत नाही कधीच, गायला मांजर म्हणत नाही कधीच, वेगवेगळे। म्हणून 3घांसाठी वेगवेगळे या ठिकाणी वर्तुळ आहेत। जसं भारत, नेपाळ आणि श्रीलंका वेगवेगळे देश आहेत। म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं भारत, नेपाळ आणि श्रीलंका या 3 देशांमध्ये, या 3 संज्ञांमध्ये योग्य संबंध दर्शवणारी आकृती कोणती, तर 3 वर्तुळ वेगवेगळे असणारी आकृती तुम्हाला निवडायची आहे। 3 वर्तुळ वेगवेगळे असणारी आकृती तुम्हाला निवडावी लागेल। जसं शिक्षक, सुतार आणि शिंपी। शिक्षक, सुतार आणि शिंपी हे 3 व्यावसायिक आहेत, वेगवेगळे व्यवसाय आहेत। वही, पुस्तक, खडू स्टेशनरी आहे। वहीला पुस्तक म्हणत नाही आपण, पुस्तकाला खडू म्हणत नाही, 3 वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळा वर्तुळ त्या ठिकाणी वापरलेला आहे। समजा आता बघा, एक भाग दुसऱ्याचा परिपूर्ण हिस्सा असेल किंवा एकापासून त्याच्या समूहाने दुसरा भाग बनतोय, म्हणजे सेकंदाच्या समूहाने मिनिट बनतोय।
मिनिटाच्या समूहाने तास बनतोय, राज्यांच्या समूहाने देश बनतोय, खेड्यांच्या समूहाने तालुका आणि तालुकांच्या समूहाने जिल्हा, जिल्ह्याच्या समूहाने राज्य, याप्रमाणे बघा. म्हणून बघा, सेकंद, मिनिट आणि तास हा सर्वात मधला वर्तुळ, हा सर्वात मधला वर्तुळ हा कशाचा असणार आहे? सेकंदाचा असणार आहे. त्याच्या बाहेरचा वर्तुळ कशाचा असणार आहे? त्याचा बाहेरचा वर्तुळ मिनिटचा असणार आहे, मिनिट. आणि त्याच्या सर्वात बाहेरचा वर्तुळ कशाचा असेल? तासचा असेल. आय होप की तुम्हाला समजते मी काय सांगतो. मग जर तुम्ही हाच विचार दुसऱ्या याच्यासाठी, उदाहरणासाठी केला, तर हा शेवट, सर्वात शेवटचा म्हणजे हा काय? तालुका आहे. तालुका, तालुक्यांपासून जिल्हा बनतो आणि जिल्ह्यांपासून राज्य बनतो आणि राज्यांपासून मग काय बनेल? देश बनेल. जसं वर्ष, महिना आणि दिवस. नैसर्गिक संख्या बघा, महत्वाचं आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे सर्वात मधली नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतरचा बाहेरचा वर्तुळ जो येणार आहे तो पूर्ण संख्या, अपूर्ण संख्यांचा वर्तुळ. आणि हा सर्वात बाहेरचा जो वर्तुळ असणार आहे तो असणार आहे पूर्णांक संख्यांचा वर्तुळ, पूर्णांक संख्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पद्धतीने दिलेल्या संज्ञांमधील संबंध आपल्याला जर त्या ठिकाणी निश्चित करायचा असेल तर या वेन आकृतीचा वापर आपल्याला करता येतो. पुढचा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला हे असे संज्ञा आहेत की या संज्ञांमध्ये एक प्रमुख संज्ञा आहे आणि उरलेले दोन त्याचे उपभाग आहेत. जसं आंबा, फणस आणि फळे. तर सर्वात मोठा भाग याच्यामध्ये कशाचा आहे? फळ. म्हणजे हा मोठा वर्तुळ कशाचा असणार आहे? फळांचा असणार आहे. आणि हा आंब्यासाठी आपण एक वर्तुळ आणि एक फणसासाठी एक वर्तुळ, दोघं फळ आहेत, दोघांमध्ये काही साम्य नाही आहे. हे उदाहरण लिहून घ्या. अशाच प्रकारचे आपल्याला उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचे. म्हणजे हा प्रश्न प्रकार अतिशय सोपा असतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला आकडेमोड करायची नाहीये, ना पाढे तुम्हाला आठवायचे. अतिशय सोपा, अतिशय सोपा, परंतु आपल्याला विचार करायला भाग पाडणारा आहे. भारत, बिहार आणि राजस्थान, सर्वात मोठा वर्तुळ हा भारताचा असेल, हा एक हा बिहारचा असेल आणि हा राजस्थानचा असेल. लक्षात घ्या. जसं कुटुंब, बहीण आणि भाऊ. ठरवा बरं कुठलं कुटुंब, बहीण आणि भाऊ. सो आपण हा जो मोठा वर्तुळ आहे हा कशासाठी देणार आहे? कुटुंबासाठी. हा कशासाठी देऊ आपण? बहीण. आणि हा कशासाठी देऊ? भाऊसाठी देऊ. वास्तव संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. मोठा वर्तुळ कशासाठी? वास्तव संख्येसाठी. एक वर्तुळ कशासाठी? परिमेय संख्येसाठी. आणि दुसरा वर्तुळ अपरिमेय संख्येसाठी आपल्याला द्यावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेन आकृती आपण त्या ठिकाणी काढतो. जशा संज्ञा दिल्या आहेत त्यांच्यामध्ये नेमका वास्तविकतेमध्ये रोजच्या जीवनामध्ये जो संबंध आहे तो प्रस्थापित करण्याची आकृती आपल्याला दाखवायची आहे. आशा करतो की तुम्हाला मुद्दा समजला असेल. आशा करतो की तुम्हाला मुद्दा समजला असेल. ओके, चला. आता हा पुढचा प्रकार थोडासा वेगळा आहे बघा. हा पुढचा प्रकार थोडासा वेगळा आहे. महिला, आई आणि बहीण. आता याच्यामध्ये जर मला वर्तुळ जर दाखवायचंय, हे मोठं वर्तुळ हे कशाचं असणार आहे? महिलाचं असणार आहे. आणि हे वर्तुळ आईचं असेल आणि हे वर्तुळ बहीणचं असेल. तर हा डॉट 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 हा जो भाग आहे, ह्या अशा आई आहेत की ज्या कोणाच्या बहीण पण आहेत. म्हणजे तुमची आई कोणाची तरी बहीण पण आहे बघा. प्रत्येक आई आणि बहीण हे महिला असणार आहे. येस, हे विचार करायला लावणार आहे बघा. जसं सेम आपण भाऊ, काका आणि पुरुष, तर हा मोठा वर्तुळ कोणासाठी असणार आहे? पुरुषांसाठी.
नंतर हा वर्तुळ कोणाचा असणार आहे? भाऊचा असणार आहे. आणि हा वर्तुळ कोणाचा असणार आहे? काकाचा असणार आहे. म्हणजे डॉट डॉट केलेला हा जो भाग आहे, हा जो कशासाठी असणार आहे? हे असे भाऊ आहेत की जे काका पण आहे. लक्षात घ्या. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही नोंदून घ्या, कारण याच्यावरच आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे. चला पटकन नोंदवून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण मूळ संख्या, समसंख्या आणि नैसर्गिक संख्या याच्यामध्ये कसा संबंध ठेवू शकतो? काही मूळ संख्या या समसंख्या पण आहेत. काही म्हणजे त्याच्यातला फक्त हा भाग कोणता येणार आहे? 2. एकमेव सममूळ संख्या. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलंय मी, 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ पाहिजे. एकमेव सममूळ संख्या कुठली आहे? 2. म्हणजे ही जी सर्वात मोठी ही जी संख्या येणार आहे, हा मोठा वर्तुळ, तो कोणासाठी येणार आहे? तो नैसर्गिक संख्यांसाठी येणार आहे. हा जो वर्तुळ असेल तो समसंख्येसाठी येणार आहे, आणि हा काय येणार आहे? मूळ संख्येसाठी. हा जो सामायिक भाग आहे तो तिथे 2 ठेवाल तुम्ही, कारण 2 ही सम पण आहे आणि मूळ पण आहे. ओके, चला पुढचा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे, आणि तो समजून घ्या तुम्ही. बघा, तुम्ही वाचा, याला जरा वाचा आणि उदाहरणं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्हाला समजेल, सहज समजेल. बघा. हम्म. मांसाहारी बकरी आणि सिंह. तर हा जो शेवट मधला वर्तुळ आहे तो कशासाठी देणार आहे? आपल्याला सिंहासाठी देणार आहे. हा जो देणार आहे तो कशासाठी देणार आहे? मांसाहारीसाठी देणार आहे. कारण सिंह हा मांसाहारी प्राणी, म्हणून तो सिंह पूर्णपणे मांसाहारी मध्ये जाणार आहे. बकरी ही त्याच्या बाहेर येणार आहे. भारत, महाराष्ट्र, कराची. म्हणजे काय करू आपण? हा जो छोटा वर्तुळ आहे हा कशासाठी देऊ? फक्त महाराष्ट्रासाठी. जो कशाचा पूर्ण भाग आहे? भारताचा पूर्ण भाग आहे. आणि भारत आणि कराची यांचा काही संबंध नाही, म्हणून कराची हा बाहेरचा वर्तुळ. स्टेशनरी. स्टेशनरी ही पेन्सिल. पेन्सिल पेन्सिल कशाचा भाग आहे? स्टेशनरीचा भाग. पाण्याची बॉटल जरी स्टेशनरी शॉपवर भेटत असली तरी ती त्याचा भाग नाही आहे. 15 ही नैसर्गिक संख्या आहे, तर ती याच्यामध्ये येईल. आणि पाय ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून त्याच्या बाहेर. ओके, चला आता तुमच्या समोर ऍक्च्युअल प्रश्न आलेत. बघा, काही प्रश्न लिहून घ्या. प्रश्न आलेत, प्रश्न करण्याचा प्रयत्न करा. चला. चला, आशा करतो की तुमचे उत्तर आले असतील.
आणि तुमचे उत्तर पटापट पटापट चॅट बॉक्स मध्ये टाका. बघा म्हणजे प्रश्न कसा विचारलाय बघा. खालील शब्दगट कोणत्या वेन आकृतीशी अ ब क ड शी संबंधित आहे ते ठरवा व त्या आकृतीचे सांकेतन अक्षर दर्शवणारा योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. शब्दगट दिलाय तुम्हाला कोबी, मेथी, भाजी. ओके, कोबी, मेथी आणि भाजी. तर अ ब क ड या ठिकाणी दिलेला आहे. तर कोबी, मेथी आणि भाजी. तर भाजी हा मुख्य गट आहे याच्यामध्ये, म्हणजे मोठा वर्तुळ हा भाजीसाठी येणार आहे आणि कोबी आणि मेथी हे दोन प्रकारचे, म्हणजे तुमचं उत्तर ब यायला पाहिजे. ज्यांचं ज्यांचं उत्तर ब आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. बघा इतका सोपा आहे हा प्रकार. काही टॉपिक इतके व्यवस्थित आहेत की ते जर तुम्ही समजून घेतले, समजण्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागेल, पण एकदा का तो टॉपिक तुम्हाला समजला तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं काम करू शकता. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खालील आकृतीत घोडे, कुत्रे आणि हत्ती यांना निर्देशित कोणती आकृती करते? 30 सेकंद खूप झाले याच्यासाठी. 30 सेकंदाचा वेळ खूप झाला विद्यार्थी मित्रांनो. कोणती आकृती आपल्याला घोडे, कुत्रे आणि हत्ती निर्देशित करते? येस. बघा, घोडे, कुत्रे आणि हत्ती आपण आता मगाशी बघितलं होतं बघा, गाय, मांजर आणि कुत्रा. तर तिघ हे वेगवेगळे प्राणी आहेत. तिघ वेगवेगळे प्राणी आहेत, तर त्या तिघांचा गट म्हणजे हा एक वर्तुळ कोणासाठी देऊ आपण? घोड्यांसाठी. हा एक वर्तुळ कोणासाठी देऊ आपण? कुत्र्यांसाठी. आणि हा एक कोणासाठी देऊ आपण? हत्तीसाठी. चुकून पण पहिल्या ऑप्शनच्या जाड्यामध्ये पळू नका. असं जर राहिलं असतं घोडे, कुत्रे आणि मग प्राणी, तर मग त्या केसमध्ये आली असती पहिली आकृती. पण या दिलेल्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आणि म्हणून अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला पर्यायांमध्ये फसवण्याचा प्रयत्न जास्त असतो परीक्षकाचा. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. खालील पर्यायांपैकी कोणती वेन आकृती 3 शब्दांमधील संबंध अचूक दर्शवते? डॉक्टर, परिचारिका आणि मनुष्य. चला, डॉक्टर, परिचारिका आणि मनुष्य. प्रत्येक प्रश्न लिहून घ्या. म्हणजे हा टॉपिक आपण लेक्चर ऑफलाईनच होत आहे असं समजा. लिहून घ्या, ट्रीट करा, लिहून घ्या प्रत्येक, म्हणजे तुम्हाला नंतर सराव करायला तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा आपल्याला तो टॉपिक पुन्हा करावा लागणार नाही. आता बघा, तुमचे उत्तर जर आले असतील तर पटकन उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. डॉक्टर, परिचारिका आणि मनुष्य. डॉक्टर, परिचारिका आणि मनुष्य याच्यामध्ये जर द्यायचं असेल तर मनुष्य हा प्रमुख गट आहे. कारण दोघं डॉक्टर आणि परिचारिका हे दोघं मनुष्य आहेत. म्हणजे एक प्रमुख गट मोठा पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोन सामावलेले पाहिजेत, म्हणजे हा उत्तर येणार नाही, हा पण उत्तर येत नाही, हा पण उत्तराचा पर्याय नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. म्हणजे हा मोठा वर्तुळ हा कोणासाठी देऊ आपण? मनुष्यासाठी देऊ. एक वर्तुळ त्यामधला कोणासाठी असणार आहे? डॉक्टर साठी असणार आहे. आणि दुसरा वर्तुळ असणार आहे परिचारिका.
दुसरा वर्तुळ कोणासाठी असणार आहे? परिचारिकासाठी असणार आहे. आय होप तुमचं पण उत्तर तेच आलं असेल. उत्तर आलं असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. चला, प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचा आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. मला प्रत्येकाने उत्तर द्या. प्रश्न लिहून घ्या. कुटुंब, भाऊ आणि बहीण या घटकांमधील संबंध कोणती आकृती उत्तम तऱ्हेने दर्शवते? तर पर्याय क्रमांक 4च्या मोहात पडू नका. कुटुंबासाठी एक मोठा वर्तुळी कुटुंब आणि मग त्याचे एक दोन भाग. हा एक भाग काय दाखवतो आपल्याला? भाऊ. आणि दुसरा भाग हा काय दाखवेल आपल्याला? बहीण. सो त्याच्यासाठीचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 आहे. व्हेरी गुड. चला, तुमचं पण उत्तर हेच आलं असेल. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रश्न लिहून घ्या. खूप सुंदर प्रश्न आहे. थोडासा तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. चला, चला सांगा, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? शिक्षक, डॉक्टर आणि सरकारी नोकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण की बघा, हा शिक्षकाचा वर्तुळ आहे. ओके, हा शिक्षकाचा वर्तुळ. शिक्षक. आता सर्व शिक्षक तुमचे सरकारी नोकर आहेत अशातला भाग नाही. सरकारी नोकर म्हणजे हे वाले जे शिक्षक आहेत ना, ते सरकारी नोकर आहेत. म्हणजे ते गव्हर्नमेंट स्कूल मध्ये काम करत आहेत. बरं, सर्व सरकारी नोकर हे शिक्षक नाहीयेत. हे सरकारी नोकर आहेत पण ते शिक्षक नाहीयेत. आणि हा वर्तुळ कोणासाठी येणार आहे? डॉक्टर. तर काही डॉक्टर हे सरकारी नोकर आहेत, आहे ना, सिव्हिल हॉस्पिटल मध्ये काम करणारे. काही डॉक्टर हे शिक्षक आहेत, येस, मेडिकल कॉलेजेस मध्ये. आणि हा जो भाग आहे ना बघा, हा काळ्या रंगाने मी जो दर्शवतोय,
हा जो भाग आहे हा जो तिघांसाठी सामायिक आहे, हे असे डॉक्टर आहेत की जे शिक्षकाचं काम करतायत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये. आणि म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. खूप विचार करायला लावणारा हा प्रश्न होता. म्हणजे आतापर्यंतच्या आलेल्या प्रश्नांमध्ये याची थोडीशी पातळी, लेवल थोडी वरची होती. म्हणून ज्यांचं ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलं असेल त्यांनी प्रामाणिकपणे चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. प्रामाणिकपणे चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. खूप सुंदर प्रश्न आहे, स्टार करून ठेवा. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला वेळ देतोय. पूर्ण विचाराने मला उत्तर द्या. चला बघा, मागच्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न देखील तुम्हाला थोडासा विचार करायला लावणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही व्यवस्थित या प्रश्नावर विचार केला असेल तर प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लिहिलं असेल. शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती. म्हणजे हा वर्तुळ तुम्ही शिक्षकासाठी द्या, हा वर्तुळ तुम्ही लेखकासाठी द्या, कारण की काही शिक्षक लेखक पण आहेत. आणि हा वर्तुळ कोणासाठी द्या? विवाहित व्यक्तीसाठी. काही व्यक्ती तुम्हाला असे सापडतील की जे विवाहित पण आहेत, लेखक पण आहेत, शिक्षक पण आहेत. तुम्हाला त्यांना या कॅटेगरीमध्ये टाकता येईल. काही फक्त शिक्षकच आहेत, त्यांना या कॅटेगरीमध्ये टाकता येईल. काही फक्त विवाहित आहेत, त्यांना या कॅटेगरीत टाकता येईल. काही फक्त लेखक आहेत, त्यांना या कॅटेगरीमध्ये टाकता येईल. आय होप की तुम्हाला समजतंय. आणि मागच्या प्रश्नाशी बराच मिळता जुळता होता, फक्त संज्ञा बदलल्या होत्या, बाकीचा सर्व पाठ सारखा होता. प्रश्न लिहून घ्या. प्रत्येक प्रश्न हा आपल्याला विचार करायला भाग पाडतोय. बऱ्याच वेळेस आपण टॉपिक सोपा आहे म्हणून त्याला हलक्या हाताने घेतो आणि नेमका त्याच टॉपिक कडून आपली अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे थोडस याच्यावर वेगळ्या पद्धतीने कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो विचार तुम्हाला या माध्यमातून मी देतोय. पुढचा प्रश्न सर्वांनी मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा अजून तुम्हाला थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. चला.
ओके, बघा, आई, मुख्यमंत्री आणि महिला याच्यामध्ये आपल्याला संबंध प्रस्थापित करायचा आहे. तर बघा, हा विचारात टाकणारा प्रश्न आणि याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा जो मोठा वर्तुळ आहे हा कोणासाठी, बघा, हा जो वर्तुळ आहे हा महिलांसाठी मी देतोय. हा महिलांसाठी वर्तुळ, महिला. ओके. हा एक या ठिकाणी वर्तुळ मी काढला, हा कोणासाठी देणार आहे? महिलांसाठी. हा एक त्याच्यामध्ये छोटा वर्तुळ, तो कोणासाठी? आईसाठी. आणि एक वर्तुळ मी या दोघं वर्तुळांना ओव्हरलॅप करणार आहे, तो कोणासाठी? मुख्यमंत्रीसाठी. हे जे बाहेरचे, बघा, महिलांच्या बाहेरचे जे मुख्यमंत्री आहेत ते पुरुष मुख्यमंत्री आहेत. ह्या अशा महिला आहेत की ज्या आई पण आहेत आणि मुख्यमंत्री पण आहेत. बाय डिफॉल्ट महिला पण आहेत. ह्या अशा मुख्यमंत्री आहेत की ज्या महिला आहेत, आई नाही आहेत, पण मुख्यमंत्री आहेत. तर याचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. खूप विचार करायला लावणारा सुंदर प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. डॉक्टर स्त्री पुरुष. चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर स्त्री पुरुष. डॉक्टर स्त्री पुरुष यांच्यामध्ये अचूक संबंध दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. कोणती वेन आकृती या 3 शब्दांमधील संबंध अचूक दर्शवते? डॉक्टर स्त्री पुरुष. मनुष्याच्या 2च जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष. बरं, डॉक्टर एक तर स्त्री असेल किंवा पुरुष असेल. कुत्रा मांजर डॉक्टर होऊ शकत नाही, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या. तर याचा अचूक पर्याय क्रमांक 3 म्हणजे एक, हा कोणासाठी द्या? पुरुषांसाठी द्या. हा वर्तुळ कोणासाठी द्या? स्त्रीसाठी. आणि ही जी आकृती आहे ही काय दाखवते? हे डॉक्टर दाखवते. म्हणजे याचा अर्थ काही स्त्रिया डॉक्टर आहेत, काही स्त्रिया डॉक्टर आहेत, काही पुरुष डॉक्टर आहेत, सर्वच पुरुष डॉक्टर नाही आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लेवलचे, याच्यामध्ये पण काठिण्य पातळी, बघा, शेवटचे 3 प्रश्न जर तुम्ही बघितले तर हे वेगळ्या काठिण्य पातळीवरचे होते. आणि म्हणून सोपा टॉपिक आहे म्हणून आपण कदाचित जर हा प्रश्न 1-2 प्रश्न सॉल्व्ह केले आणि असं गृहीत धरून टाकलं की हा सहज जमेल आपल्याला, त्या भ्रमात राहू नका. प्रत्येक टॉपिक वर डिफिकल्टी लेवल जसं जसं तुम्ही पुढे जातात तसं तसं ती वाढत जाते. आणि आपल्या सोयीचे प्रश्न कधीच परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. आपल्याला जे आवडतं ते परीक्षेत विचारलं जात नाही. तसं राहिलं असतं तर मग कशाचीच गरज नव्हती, काहीच अडचण नव्हती, विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चला, पुढचा आता बघा, थोडासा आपल्याला प्रश्न प्रकार या ठिकाणी बदललेला दिसतो. ह्या वेन आकृतीसाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? आता तुम्हाला वेन आकृती ऑलरेडी देऊन टाकलेली आहे. ही वेन आकृती तुम्हाला दिलेली आहे. आता वेन आकृतीसाठी तुम्हाला कोणता पर्याय योग्य वाटतोय? चला, वाचा. वाचा आणि मला उत्तराचा पर्याय चॅट बॉक्स मध्ये टाका. एक मोठं वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे वर्तुळ आहेत. आता बघा, आपण जर दिवस, महिना आणि वर्ष, तर दिवसांसाठी हा छोटा वर्तुळ, नंतर त्याच्यानंतर महिन्यासाठी हा वर्तुळ, आणि हा वर्षासाठीचा वर्तुळ. मग हे उत्तर येणार नाही. जिथे जिथे ब असेल ते उडवा. इथं फक्त ब आहे, हे चालणार नाही. भारत, महाराष्ट्र, मुंबई, त्याच्यासाठी पण हेच वर्तुळ येईल. म्हणजे क पण नाही चालत, क नाही चालला तर हा पण गेला. वही, पुस्तक, पेन, वही, पुस्तक, पेनांसाठी 3 वेगवेगळे वर्तुळ येतील, म्हणजे ड पण नाही चालत. तुमचं उत्तर अ येणार आहे. शाळा, म्हणजे ही शाळेसाठी हे वर्तुळ, त्याच्यातलं हे प्रयोगशाळा आणि हे ग्रंथालय, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ओ. पुढचा बघा, हा खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न तुम्ही सर्वांनी वाचा आणि मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, प्रश्न वाचा. मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतोय.
चला या प्रश्नाचं उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. खूप सुंदर प्रश्न. एका विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी दाखवलेली करिअर संबंधीची आवड वेन आकृतीने दिलेली आहे. तुम्हाला 3 गट दिले ए बी सी. ए म्हणजे इंजिनिअरिंग, बी म्हणजे मेडिकल आणि सी म्हणजे ऍग्रिकल्चर. आणि तिघं वर्तुळ ज्या ठिकाणी भेटतायत तो भाग रेखांकित केला आहे. आणि छायांकित भागावरून तुम्हाला काय निष्कर्ष करता येईल? हा निष्कर्ष करता येईल की या भागातील विद्यार्थी तिघ विषयांमध्ये आपली आवड दर्शवतायत. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 आहे. किती सुंदर प्रश्न आहे बघा. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं असेल. चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी हा थोडासा गुंतागुंतीचा आहे. थोडस वाचा तुम्ही. चला वाचन करा आणि मग आपण याच्यावर चर्चा करू. आता बघा या प्रश्नामध्ये एका वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करणारे क्षेत्र आपल्याला दाखवत आहेत. हा बाण काय दाखवतो बघा. इथपर्यंतचा हा बाण आहे. हा बाण काय दाखवतोय आपल्याला? मराठी भाषा बोलणं. वर्तुळ आपल्याला काय दाखवतोय? गुजराती. त्रिकोण काय दाखवतोय? कन्नड. हिंदी आयताने दाखवलेली आहे. नंतर विशिष्ट आकार नसलेला इंग्रजी. तर कोणता पर्याय माहितीवरून कोणता निष्कर्ष चुकीचा आहे असं म्हटलंय बघा. काही व्यक्ती 4 भाषा बोलतात पण यातील 5ही भाषा बोलणारी एकही व्यक्ती बोलत नाही किंवा 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही. आता बघा तुम्ही जर हा भाग बघितला ना बघा वर्तुळ ह्या आकृतीचा, तर हा भाग सर्व आकृतींना सामायिक आहे. याच्यात कोणती आकृती नाहीये मला सांगा. याच्यात बाण आहे, याच्यात त्रिकोण आहे, याच्यात वर्तुळ आहे, याच्यात आयत आहे. म्हणजे 5ही भाषा बोलणारे काहीतरी आहेत. तर मग याचं उत्तर येणार आहे ए शिवाय एकही नाही. ए शिवाय एकही चुकीचा नाहीये. ए चुकीचा आहे. ए शिवाय एकही नाही असं त्याचा पर्याय येणार आहे. थोडासा डिफिकल्टी लेवल जास्त होती. हा कंबाईन लेवलचा प्रश्न आहे. एकदा कंबाईन मध्ये विचारला गेलेला आहे. तर थोडाफार कठीण प्रश्न आपण करायला पाहिजे. थोडासा प्रश्न प्रकार मी बदलवतोय बघा आता. मला या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे. आपल्याला या ठिकाणी तसाच आहे बघा. त्रिकोण काय दाखवतोय? गुजराती. वर्तुळ मराठी. पंचकोन इंग्रजी आणि ही आकृती हिंदी दाखवते. तर फक्त हा शब्दाला वापर करा. फक्त इंग्रजी किती बोलतात? फक्त इंग्रजी म्हणजे पंचकोनात असलेली. फक्त पंचकोनात असलेले अंक बघायचे. फक्त बघा फक्त पंचकोनात काय? हा 8 आहे. आणि हा पण फक्त पंचकोनात आहे म्हणजे हा 3 आहे. सो 8 अधिक 3, 8 आणि 3 11 व्यक्ती आहेत. फक्त इंग्रजी बोलणारे 11 व्यक्ती आहेत. मुद्दाम तुम्हाला 3 आणि 8 पहिले पर्याय देऊन टाकलेत. म्हणून पूर्ण उत्तर शोधा. पूर्ण उत्तर शोधा. खूप चांगला प्रश्न आहे हा. चला प्रत्येकाने हा प्रश्न लिहून घ्या. मी 30-60 सेकंदाचा वेळ तुम्हाला हा प्रश्न लिहिण्यासाठी देतोय. लिहून घ्या प्रश्न.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जवळपास त्याच धर्तीवरचे प्रश्न आता तुम्हाला डिस्प्ले करतोय. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालील ए संच हा नोकरी करणाऱ्या व्यक्तींचा संच आहे. ए संच. बी संच म्हणजे बसने प्रवास करतो, हा बी संच आहे बघा. आणि सी ने प्रवास करणारे, सी म्हणजे रेल्वेने प्रवास करणारे. मग आपल्याला असं विचारलं किती नोकरी करणारे माणसे प्रवास करतात. आता किती नोकरी करणारे माणसे प्रवास करतात, मग ते प्रवास रेल्वेने करत किंवा बसने करत, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. प्रवासामध्ये दोघं आले, पण नोकरी करणारे पाहिजे म्हणजे ते ए संचाशी संबंधित असल्याच पाहिजे. म्हणजे बघा, हे 18 लोक नोकरी करतायत, बसने प्रवास करतायत, हे चालतील. हे 23 लोक नोकरी करतायत, रेल्वेने प्रवास करतायत, हे पण चालतील. आणि हे 4 लोक जे नोकरी करतायत ते बसने आणि रेल्वे दोघांनी प्रवास करतायत. हे दोघां सर्वांची बेरीज. सो 22 अधिक 23 45 तुमचं उत्तर असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. ओके, खूप सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. असे प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले तर नक्की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीचा प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर देता येणार आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. खालील वेन आकृतीमध्ये त्रिकोण हा खेड्यातील युवक, बेरोजगार युवक चौकोन, शिक्षित युवक सर्कल म्हणजे वर्तुळ याच्याने दाखवले तर 6 ही संख्या काय दर्शवते? टेक युअर टाइम. मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतोय. 6 ही संख्या काय दर्शवते? तर 6 ही संख्या बघा, आता कोणत्या दोन आकृत्यांना सामायिक आहे? वर्तुळ आणि चौकोन. मग वर्तुळ म्हणजे काय? शिक्षित. आणि चौकोन म्हणजे काय? बेरोजगार. म्हणजे हे शिक्षित पण आहेत आणि बेरोजगार पण आहेत. म्हणजे शिक्षित बेरोजगार, तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न वाचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, आकृतीमध्ये त्रिकोणातील अंक राजकारणी लोक दाखवतायत, वर्तुळातील अंक शास्त्रज्ञ दाखवतायत, आयतातील अंक डॉक्टर दाखवतायत. तर राजकारणी डॉक्टर, जे राजकारणी पण आहेत आणि डॉक्टर पण आहेत. तर राजकारणी लोक कशात दर्शवलं जात आहे? त्रिकोणाने. आणि डॉक्टर कशाने दाखवलं जात आहे? आयताने. सो त्रिकोण आणि आयत यांच्यामध्ये, त्रिकोण आणि आयत यांच्यामध्ये काही सामायिक आहे का? हा भाग याच्यामध्ये काहीच दिसत नाही, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? एकही नाही. एकही नाही. येस. पुढचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर द्या बघा. खालीलपैकी कोणता भाग अभिनेते दर्शवतो व जे वकील किंवा राजकारणी नाहीत? म्हणजे फक्त अभिनेते आहेत. फक्त काय? अभिनेते. म्हणजे वकील पण नाही आणि राजकारणी पण नाही. राजकारणी दाखवलं जात आहे त्रिकोणाने, वर्तुळाने दाखवलं जात आहे वकील. आता यांच्यामध्ये कोण नसलेला कोणता आहे? फक्त सी दाखवतोय, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वेन आकृती हा एक सुंदर टॉपिक या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे.
टॉपिक जरी सोपा असला तरी त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये प्रश्न विचारले जातात. ते सर्व प्रश्नांची ओळख आपण आजच्या सत्रामध्ये करून घेतली. आशा करतो की तुम्हाला आजचं सत्र आवडलं असेल. ओके. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.